यानंतर थेट जाऊयात मनोज जरांगे पाटील बोलतायत तिथे। शेतकरी मराठ्यांनी त्याचा पोरगा अधिकारी व्हावं, IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हावं काय स्वप्न बघायचं नाही। मुंबई सारख्या ठिकाणी माझा महाराष्ट्रातला मराठा समाज गेलाय, त्यांनी आयुष्यभर हमालीत करायची का? रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी नाही स्वप्न बघायचं का? जीप ट्रॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांनी त्याचा लेकरू अधिकारी व्हावं स्वप्न नाही बघायचं का? नोकरीच्या क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांनी त्याचा लेकरू त्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर जावं हे स्वप्न नाही बघायचं का? आम्ही नेमकं केलंय काय? तुम्हाला आम्हाला त्या प्रशासनामध्ये जाऊ द्यायचं नाही। मराठ्यांनी जे राज्य जगवलंय, सत्ताधारी सुद्धा जगवले, राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगवले। तुम्ही आमच्या लेकराच्या मुळावर का उठलाय? फडणवीस साहेब, आमदारांना घालू नका। तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्हाला मागात पडाल। मराठ्यांच्या नादाला लागू नका। सगळं भाजपाने तुमचा आमदार संपल्याशिवाय मराठी गप्प बसायचे नाही। तुम्ही आमचा रोष आणि राग वाढू नका। आणखीन आमच्या अवकाशावर आम्ही उतरलो नाही। हे मराठी मला दम खाऊ देत नाहीये। मी यांना शांत राहा म्हणून सांगतोय। एकदा जर हे बिथरले तर राज्यात सभा घ्यायच्या सुद्धा मुश्किल होते। तुम्हाला सभा घ्यायच्या सुद्धा तुम्ही नकाला दाबाला लागू मराठ्यांच्या। आम्ही तुम्हाला धमकी देत नाहीये। मराठ्यांच्या नादी लागलेला मराठ्यांनी पूर्ण संपलेला आहे। तुम्ही आमची कसलीच कदर करत नाहीये। आरक्षण असलेलं ईडब्ल्यूएस तुम्हीच घातलं, न टिकणारे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं। तुम्हाला सांगतो, निवडणुका झाल्या की ते आरक्षण ओढायलाच म्हणून समजा, कारण ते 50% वरती गेलंय। कायदा सांगतोय 50% आत आरक्षण दिलं पाहिजे। कायदा आणखीन एक सांगतो, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासवर्गीय असली पाहिजे। कमिशननं जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबांची, सुकरे साहेबांची, तिने मराठ्यांना मागास सिद्ध केलं। मग सरकारनं मराठ्यांना 50%च्या आत घालण्याऐवजी 50%च्या वरती आरक्षण दिलंय म्हणून ते टिकत नाही। हे फक्त निवडणुका होईपर्यंतच राहणार आहे। मग ते जर आरक्षण गेलं, आपल्या पोरांनी करायचं काय? म्हणून आपल्याला आता हक्काचं ओबीसीचं आरक्षण पाहिजे, ते आपल्याला मिळवायचं। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पुढच्या काळात तरी मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या कामाला लागा। मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका। नसता मराठी निर्णय घेणार आहेत, पाडायचे का उभा करायचे। आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचका दाखिला। लय बेकार येत राहतो तुम्ही। मी नुसतं पाडाच म्हणलो होतो, मी नाव तर नाही घेतलं कोणाचं। राईटच कार्यक्रम केला, तुम्हाला माना लागेल। तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्याच्या नादी लागणं सोपं नाही। मी नुसता पाडा म्हणलं तर यांनी इतकं पाडिलं। आता घेणार आहे मी नाव। उभा करणाऱ्याचं किंवा पाडायचं दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार। त्या टायमाला मगले अवघड होईल। एक जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहेत, 1.5 लाख आहेत। 90,000च्या खाली महाराष्ट्रात एक 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्या नाही। पण तुम्हाला 60-70 हजाराचे लेख तोडणं सोपं आहे का? राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000पेक्षा जास्त मराठ्यांचा मतदान। यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे। 48चे 48 बाहेर निघले पाहिजे।
मराठ्याच्या मताशिवाय राखीवला सीटच निवडून येऊ शकत नाही. आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडणं एवढं सोपं नाही. एक जणाची 5,000ची लीड तोडताना एवढा फेस पडला होता. मराठ्याचा कचरा सोपा नाही, म्हणून मी सांगत होतो आमच्या नागे लागू नका. उगाच धौशी देत का मग धामाची. अरे मराठ्यात ताकद माहित नव्हती बा, आता शिकवायचं आहे मराठीची ताकद काय. आष्टी पाटोदा शिरोळ मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा, एकटा. काय बरोबरी करायला निघाला तरी आमची कसले डबडे उठे देत मग बुळबुळ करते. टेका खाली टेका, खाली टेका, खाली टेका. 9चा टाइम नाही झाला आणखी. टाइम झाल्यावर 9च्या पुढे तुम्हाला असं भेव वाटत राव. अरे तुम्हाला सांगतो किती येड असं माणसाला. एक जण टाईट झाल्यावर माझ्याकडे आला 11 वाजता. त्याच्या ध्यानातच नाही राहिलं दिवसभर आपण अर्ज दिला नाही याला म्हणून. उमेदवारी अर्ज घेऊन आला आणि तराट झाल्यावर आला. त्याच्या तवा ध्यानात आलं की आपण उमेदवारीच मागितली नाही, कानाकानात अंतरवाली झालं. ते फाईल घेऊन यायचा अर्ज तिथं दुसरीच घेऊन आलो आणि मला फाईल दिली. मी म्हणलं भाऊ ही फाईल आहे ती मला नीट वाचव तीची ती कुठं नाही ते लागत होतं ते मला ऐकत नव्हतं. लय टप्पू होतं ते. जायला म्हणलं तुम्ही एकता ना, तुम्हाला खरंच पाय पडून सांगतो मी, आपला समाज लय मोठा प्रत्येक भाषणात सांगतो. फक्त आपल्या जातीला, आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही. असे लुटी देत ना हे 9च्या पुढं कार्यक्रम घ्यायचा म्हणलं टेन्शनच येतो. त्या दिवशी नेमकं ही होतं ती श्रावण संपल्याला आणि मी इकडे सप्त्याला गेलो बीड जिल्ह्यात. इथून तिथून तेच भेटले मला जास्त. फोटो काढी तू माय गळ्यात रुमाल टाकायचा तर माझ्या टोकर रुपये घेतो. मग तोंड दिसना तरी ते म्हणतो तू माझ्याकडे तोंड करून उभा राहतो. पुढून झाकेला मला तो ऐकून तोंड करून कसं उभा राहू मी सांगा बरं. त्या टायमाला ते नसतंय धोरणात नाही ऐकवतो. गाडी पुढे जाऊन ते कोणाच ऐकत नाही.